सन्मान्य सभापती महोदय, आज सकाळपासून आपण ज्या स्पेशल चर्चेवर आपण या ठिकाणी सगळं जमलेलो आहोत त्या यस माझाच नंबर त्या चर्चेला आपण सकाळपासून या ठिकाणी फेस करत आहोत. मागच्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये मी साक्षीदार या पूर्ण घटनेचा. सुरुवातीच्या 17-18च्या दरम्यान आम्ही जेव्हा अमरावती महानगरपालिकेमध्ये कचऱ्यासंबंधी जेव्हा ठेकेदारीचा विषय निघाला होता तेव्हा आम्ही प्रभाग संबंधित कंत्राट काढला होता आणि तेव्हा 22 आणि प्लस इतवारा बाजार असा मिळून 23 प्रभाग आपण इन्क्लूड करून त्या साफसफाईचा विषय चालू होता. आणि त्याच्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीनंतर आमचा कार्यकाळ संपला आणि प्रशासक काळाच्या राजवटीमध्ये झोनचा ठेका या ठिकाणी घेण्यात आला. या ठिकाणी कुणी आहे? आणि मला एक सांगा, आपण दर 20 वर्षानंतर दर 20 वर्षामध्ये प्रभागात वाईज आणि दर 20 वर्षामध्ये आपण अमरावती शहर हे मोठं होणार आहे म्हणून आपण DPR तयार करतो. तो DPR कशासाठी तयार करतो? शहर मोठं होत आहे म्हणून. आपण आपल्या अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी आपण अभिन्यासाला मंजुरी देतो कारण की शहर वाढत चाललेलं आहे, बरोबर. आता 10 वर्ष अगोदर जो ठेका झाला होता त्यामध्ये आपण 55 माणसांची इन्क्लूडमध्ये आपण पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी ठरवलं होतं. परंतु या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अमरावती शहर कुठपर्यंत गेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 10 वर्षाच्या अगोदरचं अमरावती शहर आणि आताचं अमरावती शहर याच्यामध्ये खूप तफावत झालेली आहे. 10 वर्ष अगोदरचा जाधव साहेब तुमचा पगार किती होता आणि आज किती आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीने तफावत झाली आहे त्याच पद्धतीनं संपूर्ण अमरावती शहरामध्ये अमरावती शहराचं विस्तारीकरण झालेलं आहे, मोठं झालेलं आहे. मला सांगा, 10 वर्ष अगोदर आपण 55 माणसं लावत होतो आणि आजही या ठिकाणी जर आपण 55 माणसं घेऊन जर सभागृहामध्ये लावत त्या विषयावर चर्चा करत असाल तर अमरावती शहर कुठंच गेलं आपलं. खरंच आपल्याला वाटते की अमरावती शहरामध्ये की 55 कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आपण साफसफाई करू शकतो का? बिलकुल नाही. कारण मला सांगा, याच्यामध्ये यांनी जे माणसाचे इन्क्लूड केलेलं आहे या कुनार कंपनीच्या ठेक्यामध्ये, याच्यामध्ये आपला संपूर्ण अमरावती शहराचा घनकचरा हा डम्पिंग करण्याकरता माझ्या वार्डामध्ये येतो. माझ्या वार्डामधून सगळं प्रभागाच्या अमरावती शहराचा कचरा माझ्या वार्डामध्ये येतो. आपण मागच्या कालावधीमध्ये आपण असं ठरवलं होतं की अमरावती शहराचा घनकचरा व्यवस्थापन करण्याकरता आपण वेगवेगळ्या ठिकाणी 3 ते 4 कचरा डेपो तयार करून अमरावती शहरामध्ये आपण 3 ते 4 ठिकाणी बायफर्केशन करण्यात यावं म्हणून, पण अजूनपर्यंत त्याची कोणतीही उपाययोजना झालेली नाही. आता हा विषय आला वेगळा. त्याच्यानंतर मला एक सांगा, आपण जे 55 व्यक्तीला आपण आधी 40 कर्मचाऱ्यांचा विषय म्हणत होतो, परंतु आता आपण 55 व्यक्तीचा आपण विषय उल्लेख केला. आता मला सांगा, आमचा प्रभाग हा दलित वस्ती स्लम वस्तीचा प्रभाग आहे. याच्यामध्ये कॉलनी आहे आणि झोपडपट्टी आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत. या ठिकाणी एकूण 20 शौचालय म्हटलं, 20 शौचालय तुम्ही म्हटलं तर 20 शौचालयाची साफसफाईची जबाबदारी कोणाची तुम्ही सांगा? 20 शौचालय 20 याची साफसफाईची जबाबदारी कोणाची? मान्य सभापती महोदय, मनपाचे कामगार लावण्यात आलेले शौचालय साफसफाई करण्याच्या अनुषंगाने. मला सांगा, आपण म्हणतो की महानगरपालिकेच्या वतीनं जे कर्मचारी काम करतात, सरकारी कर्मचारी, एका प्रभागात किती कर्मचारी आहेत? जवळपास 15 ते 20 कामगार. 15 ते 20 कर्मचारी. तुमचे कर्मचारी हे झाडूवर असतात आणि त्याच्यातले अर्धे कर्मचारी हे थोडं 2 घंटे साफसफाई केल्यानंतर गायब होतात. मला सांगा, ते व्यक्ती झाडझुडच व्यवस्थित करत नाही तर ते खरंच शौचालय साफ करतील का? वाटते का तुम्हाला? खरं होणार नाही. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की या कुनार कंपनीचा जो याच्यामध्ये आपण मेमोरंडम तयार केलेला आहे याच्यामध्ये विषय आहे की आपण सदस्य कर्मचारी वाढू शकतो, त्यामध्ये इनपुट करावं, त्याचा विचार करावा. आणि या कंपनीच्या माध्यमातून अजून एक विषय चालू होता की जुने वाहन खरेदी करण्यासंदर्भात आपण जर नव्याने कंत्राट जर नेमणूक करत आहे तर आपण मला सांगा, आपण यांचे जुने वाहनं खरेदीविषयी कशाला करायचं? जुन्या आधीच्या ठेकेदारांच्या माध्यमातून हे कुनार कंपनी म्हणते की ते वाहनं आम्हाला खरेदी करा ते कमी पैशामध्ये. आपण त्यांना नवीन पैसे देतात 40 कोटी रुपये. तर त्यांचं काम आहे की त्यांनी अमरावती शहरालाच प्रामाणिकपणे नवीन वाहन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून अमरावती शहराचा घनकचरा व्यवस्थापनाचा मार्ग हा चांगला आणि सोपा होईल. दुसरी गोष्ट, आपण हे सर्व घाईघाईत करत आहोत साहेब. माझे असं सभागृहाला विनंती आहे की ज्या चर्चा मागच्या किती दिवसापासून मला सांगा 13 तारखेला आपण काम चालू करणार होतं, परंतु आता आपण एक तारखेवर विषय आणला. का बरं आणला? की आज आमसभा लागली आहे म्हणून.
परंतु माझी या सभागृहाला विनंती आहे की या कोणार कंपनीच्या माध्यमातून जर व्यवस्थापन व्यवस्थित होत नसेल तर कदाचित यांना तुम्ही 1 महिना 2 महिना 2 महिन्याची मुदतवाढ द्यावी, जेणेकरून आणि पूर्ण वाहन जे तुम्ही त्या मेमोरंडममध्ये घेतलेलं आहे त्या संपूर्ण गोष्टीची चौकशी करून ते व्यवस्थापक असेल तर त्यांना तुम्ही ते काम करण्याची मंजुरी द्यावी आणि परवानगी द्यावी. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ते जे JCBच्या माध्यमातून कचरा उचलतात ना, ते कचरा उचलत नाही म्हटलं, शहरातली माती उचलत आहे, गोटे उचलत आहे, कारण की त्यांचं वजनाचं ट्रकाचं वजन वाढलं पाहिजे म्हणून. मी त्याचा साक्षीदार आहे. म्हणून माझी ते पण विनंती आहे की यांनी सभागृहात ते जेव्हा ट्रक घेऊन JCBनं उचलतात त्याच्यामध्ये कचरा कमी आणि रस्त्याने पडलेले मातीचे ढिगारे जास्त प्रमाणात आहे. आणि कंपोस्ट डेपोवर ठेवलेला जो माणूस आहे त्याचं एकदम चुकीचं काम करत आहे. त्याची पण माहिती मी आज या ठिकाणी घेतली. अजूनपर्यंत कोणार कंपनीच्या कोणत्याही मोठ्या सदस्याने आतापर्यंतसुद्धा त्या आता जे आधीचे कर्मचारी ट्रकवर आहेत, कर्मचारी आहेत, वाहन चालक आहेत, त्यांना विश्वासात न घेता व्यवस्थितपणे काम सुरुवात केलेली नाही. तेव्हा माझी या सभागृहाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये अमरावती शहराला साफसुथरं आणि व्यवस्थित करण्याकरता आणखी काय उपाययोजना करता येतील या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.